तर आता लाडकी बहिणींसाठी एक खुशखबर आलेली आहे की लाडकी बहिणींना आता गव्हर्नमेंटकडनं एक निर्णय सुद्धा आलेला आहे की 4,500 आणि एकत्रित 6,000 हे एकत्रित भेटणार सगळ्यांना. मी पाठिंबाच्या वेळी एक दोन दिवस अगोदर मी एक व्हिडिओ न्यूजचा मी आपल्या चॅनलवर टाकलो होतो, बट ते कॉपीराईट इश्यूमुळं थोडं ते व्हिडिओ डिलीट करण्यात आलेला आहे. तर मी माहिती ते तुम्हाला ते देतो. आता न्यूजमध्ये काय होतं की 4,500 आणि 6,000 हे लाडकी बहिणींना एकत्रित भेटणार. बट कोणत्या लाडकी बहिणींना एकत्रित भेटणार? सगळ्यांना भेटणार किंवा जे मोजके आहेत त्या लाडकी बहिणींना एकत्रित भेटणार? ह्या बाबतीत खूप सारे प्रश्न आहेत, ज्यांच्या मनात शंका आहे ती सगळ्यांची शंका दूर होईल. त्या बाबतीच्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्त करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला पण छान वाटेल. तर ते जे 4,500 आहेत आणि 6,000 आहेत हे ह्यांचा प्रश्न काय? ॲक्च्युली 4,500 जे आहे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता, ज्यांची ई-KYC अगोदर सुद्धा झालेली आहे आणि ई-KYC यशस्वीरित्या झालेली आहे आणि त्यांना अजून पैसे आलेले नाही, तर त्यांना ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये तरी ते पूर्ण पैसे त्यांना 4,500 रुपये येणार. पूर्ण पैसे. 6,000चा काय विषय आहे यामध्ये? 4,500चा तर क्लिअर झाला विषय की पाठीमागचे जे राहिलेले पैसे ते एकत्रित त्यांना येणार. 6,000चा विषय काय आहे की 6,000 कोणाला येणार? 6,000 ज्यांना येणार आहेत की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे जे पैसे आहेत, हे पैसे, हे टोटल पैसे जे आहेत हे 6,000 त्यांना येणार मार्च महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्याची मिळून. ते कसं येणार की ज्यांची ई-KYC झालेली आहे तरी सुद्धा आता यशस्वी जे दुरुस्ती यादीमध्ये ज्या नाव येत आहे आणि ज्यांची ई-KYC होत आहे, आता सध्याला OTP जात आहे आणि दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही असं दाखवत नाही, ज्यांची KYC होत आहे आता दुरुस्ती यादीमध्ये सुद्धा, त्यांना आत्ता चेकिंग होऊन त्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे त्यांना कदाचित येणार नाही. त्यांना पैसे येणार मार्च महिन्यामध्ये. म्हणजे त्यांना नोव्हेंबरचे 1,500, डिसेंबरचे 1,500, जानेवारीचे 1,500 आणि फेब्रुवारी महिन्याचे 1,500, असं 4 महिन्याचे 1,500 मिळून एकत्रित 6,000 रुपये त्यांना मार्च महिन्यामध्ये त्यांना येणार. तर अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. तर ते आता भरपूर जणांचे असे क्वेश्चन असणार काही की आम्हाला आता आमची KYC झालेली आहे, तर आमची KYC सरळ झाली आहे का नाही झाली आहे त्यांना माहीत नाही. तर ह्या बाबतीत तुमचे आता तुम्ही नाव चेक करून बघा, जे ऑनलाईन सेंटरमध्ये चेक करून बघा दुरुस्ती यादीमध्ये नाव तुमचं आहे का. जर तुमचं नाव असेल तिथं तर KYC करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढचे जे ह्याच्यामध्ये असेल तुम्हाला एकत्रित पैसे, पूर्ण पैसे तुम्हाला 6,000 रुपये तुम्हाला भेटणार आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला पुढे पण पैसे येत राहणार. आणि जरी हे सोडून जर तुम्हाला काय माहीत पाहिजे तर तुम्ही मला विचारा कमेंटमध्ये, आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जर काही बाबतीत तुम्हाला माहीत पाहिजे असेल, तुम्हाला जे शंका येत आहेत, जे प्रश्न आहेत, तुम्ही कमेंट करून विचारा, मी तुम्हाला आन्सर देईन. मी सगळ्यांना आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. आणि तुमच्यासाठी आणि काय जर असेल, तुम्ही जर म्हटला की विनंती एकदा अर्जसाठी मला हे करा, म्हणजे KYC मुदतवाढ करायसाठी अर्ज अनेकदा द्या म्हणून सांगितला, कमेंट जास्तीत जास्त आले तर मी अनेकदा अर्ज जिल्हा सुविधा केंद्रामध्ये मी अनेकदा अर्ज देणार तुमच्यासाठी. तर तुम्ही जर अर्ज तुम्ही द्यायला जर हे सांगितलं मला विनंती अर्ज म्हणून कमेंट करा. जर असं कमेंट आलं, जेवढे कमेंट येईल तर मी तुम्हाला अनेकदा तुमच्यासाठी मी प्रयत्न करणार, अनेकदा अर्ज हे करून मी जिल्हा सुविधा केंद्रामध्ये देईन. तर असेच आपल्या नवीन माहितीसाठी आणि जे सरकारी योजना असतात त्यांच्यासाठी अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.